हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण सायन्स पार्ट 1 ओके सायन्स पार्ट 1 क्लास 10 मधील चॅप्टर नंबर फर्स्ट मधील जे एक्सरसाइज मधील क्वेश्चन नंबर 5 आहे त्याचे सगळे आपण न्यूमेरिकल सॉल्व करणार आहोत. ओके, नाउ लेट्स स्टार्ट हियर. ओके, आता मी काय केलंय, क्वेश्चन आणि ते सोल्युशन लिहिलेलं आहे. आपण याचं एक्सप्लेनेशन बघूयात. ओके, नाउ सी हियर, an object takes 5 seconds to reach the ground from the height 5 meter. आता एक लक्षात घ्या, इथं ग्राउंड आहे आणि इथून 5 मीटरवर एक ऑब्जेक्ट होल्ड केलेला आपण. ओके, इथे एक ऑब्जेक्ट होल्ड केलेला आहे. आता मला सांगा, इथून इथपर्यंत डिस्टन्स, हाईट किती याची? हाईट इज इक्वल टू दिले आपल्याला 5 मीटर दिलेली आहे. पण लक्षात घ्या, जेव्हा ऑब्जेक्ट खाली येईल तेव्हा एवढी हाईट कव्हर करेल, म्हणजे दॅट इज डिस्प्लेसमेंट. म्हणजे इथून इथपर्यंत आलं ना ऑब्जेक्ट, म्हणजे हे काय झालं, त्याचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. आणि लागणारा टाइम किती आहे त्याला? 5 सेकंद आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द प्लॅनेट? तर तो ऑब्जेक्ट ज्या प्लॅनेटवर असेल, ज्या प्लॅनेट ऑब्जेक्टला 5 मीटर हाईटहून अर्थवर यायला लागणारा जो टाइम आहे दॅट इज किती दिले आपल्याला? दॅट इज 5 सेकंद दिलेला आहे. ओके, मग आता बघा, दिलेला काय का आपल्याला टाइम दिलाय टी इज इक्वल टू 5 सेकंद. ओके, हाईट म्हणजे डिस्प्लेसमेंट, कारण ऑब्जेक्ट इथून इथपर्यंत हाईटवर आहे, मग इथून सोडला म्हणजे इतकं डिस्प्लेसमेंट झालं ना त्याचं. मग डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एस इज इक्वल टू 5 मीटर. आणि आपल्याला काढायचं व्हॅल्यू ऑफ जी ऑन दॅट प्लॅनेट. आपल्याला माहिती नाही तो ऑब्जेक्ट कोणत्या प्लॅनेटवर, पण ज्या प्लॅनेटवर असेल त्या प्लॅनेटची व्हॅल्यू ऑफ जी काढायची. मग युजिंग द सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, तर एस इज इक्वल टू, आता एक गोष्ट लक्षात घ्या, ऍक्च्युली हा फॉर्म्युला असा आहे आपल्याकडं, एस इज इक्वल टू यू प्लस एटी आहे की नाही. पण मला सांगा, आपण 3 इक्वेशन बघितले होते, एस इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू यू इज इक्वल टू. ओके, तर ते आपण असं इक्वेशन केलं एक, एस इज इक्वल टू हाफ ऑफ जी टी स्क्वेअर. मग एस म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट किती येते? 5 इज इक्वल टू 1/2 1/2. व्हॅल्यू ऑफ जी माहिती नाही, व्हॅल्यू ऑफ जी ऍज इट इज. टी स्क्वेअर म्हणजे काय? टाइमचा स्क्वेअर, दॅट इज 5 स्क्वेअर. मग आता आहे का, हा 5 ला 5, 1/2 1/2, जी ची व्हॅल्यू जी, आणि टी म्हणजे 5 चा स्क्वेअर 25. ओके, आता बघा, हा 2 इकडे मल्टिप्लेक्शन म्हणजे 5 इंटू 2 झाला, इज इक्वल टू 5 चा स्क्वेअर 25, जी ला जी. आता काय केलं, 5 2 जा 10, आणि हा 25 इकडे आल्यास डिव्हिजन मध्ये, म्हणजे 10/25 इज इक्वल टू जी. याला भाग देऊ आपण, 25 न 10 ला भाग जात नाही. मग काय करू आपण, इथं घेऊ 0 पॉईंट, इथं घ्या 0, आणि 25 100, म्हणजे जी ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडं? 0.5 मीटर स्क्वेअर आला. ओके, हा क्वेश्चन नंबर फर्स्ट, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि लिहून घ्या. ओके, हा चलो, आता बघूयात आपण क्वेश्चन नंबर सेकंड. हा बघा, क्वेश्चन नंबर सेकंड, थोडा केअरफुली लक्ष द्या हा. ओके, याचा स्क्रीनशॉट पण घ्यायचा आणि आपल्याला सोल्युशन सुद्धा बघायचं. ओके, चला तर मग आता बघूया काय दिलंय. रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. मला सांगा, आपल्याकडं 2 प्लॅनेट येतं, हा एक प्लॅनेट आणि हा बी प्लॅनेट. याची रेडियस आपण आर ए म्हणू, याची रेडियस आपण आर बी म्हणू, कारण यांच्यामध्ये रिलेशन दिले. रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. आता पुढे काय दिलं बघा, इफ द मास ऑफ ए इज एम ए, याचा मास काय करू आपण? एम ए करू. देन व्हॉट विल बी द मास ऑफ बी. तर आपल्याला ह्या मास ऑफ बी, ह्या सेकंड प्लॅनेटचा मास काढायचा आपल्याला. व्हॉट विल बी द मास ऑफ बी, कधी? दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज हाफ ऑफ द व्हॅल्यू ऑफ ए. आता मला सांगा, याची जी ची व्हॅल्यू आपण जी ए म्हणू, आणि याची जी ची व्हॅल्यू काय म्हणू आपण? जी बी म्हणू. आता ऐका, रिलेशन ह्या दोन्ही मध्ये दिलंय आणि ह्या दोन्ही मध्ये रिलेशन दिलंय, आणि मास ऑफ ए दिलेला आहे, तर मास ऑफ बी काढायचं. आता गिवन मध्ये काय दिलं बघा, मग रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज आर ए, रेडियस ऑफ प्लॅनेट बी इज इक्वल टू आर बी, मास ऑफ ए प्लॅनेट एम ए अँड मास ऑफ प्लॅनेट बी दॅट इज एम बी, आणि इज इक्वल टू याला क्वेश्चन मार्क दिला, कारण तेच काढायला सांगितलं, व्हॉट विल बी द मास ऑफ बी. तर ह्या बी प्लॅनेटचं मास किती असणार आहे ते काढायचं आपल्याला. आता बघा, फ्रॉम द कंडिशन काय सांगितलंय, की रेडियस ऑफ ए प्लॅनेट इज हाफ ऑफ द प्लॅनेट बी, म्हणजे आर ए इज इक्वल हाफ ऑफ आर बी असेल ना. म्हणजे ऐका, याची रेडियस जेवढी असेल, सपोज याची रेडियस 10 असेल,
याची रेडियस किती झाली 5 म्हणजे हाफ झाली त्याच्या. ओके, म्हणून रेडियस ऑफ ए इज इक्वल टू हाफ ऑफ रेडियस ऑफ बी केलेलं आहे आपण इथं. आता पुढे आहे का हा आरबी आहे ना, हा एक डिव्हिजन मध्ये आणला म्हणजे आर ए आपण आरबी इज इक्वल टू 1/2 राहिला. याला आपण बॉक्स केला कारण की आपल्याला पुढे यूज करायचंय. आता फ्रॉम द सेकंड कंडिशन आता इथं काय सांगितलंय व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज हाफ ऑफ द व्हॅल्यू ऑफ ए. म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज इक्वल टू हाफ ऑफ व्हॅल्यू ऑफ जी ऑन ए. म्हणजे ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू जी ए प्लॅनेटवर आहे का सॉरी व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी म्हणजे ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू जी बी वर आहे ती ए पेक्षा कशी आहे हाफ आहे. दॅट इज जी बी इज इक्वल टू हाफ ऑफ जी ए. आता काय केलं आपण हा जी ए परत डिव्हिजन मध्ये आणला म्हणजे इकडे झालं जी बी अपॉन जी ए इज इक्वल टू इकडे करायला 1/2 याला सुद्धा बॉक्स केला कारण ही आणि ही व्हॅल्यू आपल्याला पुढे इक्वेशन मध्ये यूज करायचंय. आता आहे का आपल्याकडं जी इज इक्वल टू फॉर्म्युला जी एम अपॉन आर स्क्वेअर. मग जी ऑन ए प्लॅनेटवरचा जी ची व्हॅल्यू हा जी ऍज इट इज कारण हा जी कॉन्स्टंट आहे जी बदलणार नाही. मग मास ऑफ ए प्लॅनेट दॅट इज एम ए अपॉन रेडियस ऑफ ए प्लॅनेट दॅट इज आर ए चा स्क्वेअर. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणलो. आता ग्रॅव्हिटेशन व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज इक्वल टू हा जी कॅपिटल ऍज इट इज कारण तो चेंज होणार नाही तो कॉन्स्टंट आहे आणि मास ऑफ बी अपॉन आर बी चा स्क्वेअर कारण रेडियस ऑफ बी चा स्क्वेअर. आता काय केलंय डिवाइड बाय इक्वेशन सेकंड अँड फर्स्ट. आता बघा ह्या जो सेकंड इक्वेशन आहे याला काय करू आपण फर्स्ट इक्वेशन डिवाइड करू. मग याचा एलएचएस चा एलएचएस डिवाइड करू याचा आरएचएस चा आरएचएस ला डिवाइड करू. हे बघा इथं हा जीबी ला जीबी याला डिवाइड केलं जी एन इज इक्वल टू जीबी ची व्हॅल्यू जी एम बी अपॉन आर बी स्क्वेअर डिवाइडेड बाय जी ए ची व्हॅल्यू काय जी एम ए अपॉन आर ए चा स्क्वेअर. ओके, आता बघा जीबी अपॉन जी ए ऍज इट इज इक्वल टू हा जी एम बी आर बी चा स्क्वेअर हा ऍज इट इज घेतला. इथं लक्षात घ्या हा डिवायडेड बाय डिवायडेड आहे. हा डिनोमिनेटर जर वर घेऊन आलो तर त्याचा होतो रेसिप्रोकल. जी एम ए अपॉन आर ए चा स्क्वेअरचं काय होणार आहे रेसिप्रोकल. मग आर ए चा स्क्वेअर वर गेला आणि जी एम ए खाली आला. इथं लक्षात घ्या हा कॅपिटल जी कॅन्सल झालेला आहे. इथं एम एम कॅन्सल होणार नाही कारण हे मास ऑफ बी प्लॅनेट आणि हे मास ऑफ ए प्लॅनेट आहे. आता जी बी अपॉन जी ए याची व्हॅल्यू 1/2 घेतली. याची व्हॅल्यू काय इथं 1/2 इथं ठेवलेली आहे. आणि ऐका हा जीबी अपॉन जी ए सॉरी एम बी अपॉन एम ए एका बाजूला घेतलं आणि आर ए स्क्वेअर अपॉन आर बी स्क्वेअर एका बाजूला घेतलं काही फरक पडणार नाहीये. हा 1/2 ला 1/2 एम ए अपॉन एम ए ला ऍज इट इज. आता आर ए चा पण स्क्वेअर आहे आणि आर बी चा पण स्क्वेअर आहे म्हणून आपण काय केलं ब्रॅकेट करून होल स्क्वेअर केला. मग हा इथं 1/2 ला 1/2 हे ऍज इट इज. बट आर ए अपॉन आर बी ची व्हॅल्यू 1/2 घेतली. मग इथं घेतला 1/2 ला स्क्वेअर घेतला. आता 2 चा स्क्वेअर 4 तो इकडे आलास मल्टिप्लिकेशन मध्ये. ओके, वाटल्यास इथं स्टेप काय करू आपण एक ऍड करू अजून. इथं एक स्टेप काय करू आपण ऍड करू. काय होईल ती स्टेप बघा. इथं होईल 1/2 इज इक्वल टू एम बी अपॉन एम ए इंटू 1/4 झाला. आले लक्षात. 1 चा स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर 4. आता 4 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे राहिले एम बी अपॉन एम ए 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे तो झाला म्हणजे इज इक्वल टू 2 इज इक्वल टू एम बी अपॉन एम ए. आता हा जो एम ए हा इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आला म्हणजे मास ऑफ प्लॅनेट बी इज इक्वल टू ट्वाइस द मास ऑफ प्लॅनेट ए. दिस इज युअर आन्सर. असा आन्सर आहे बघा. ओके, यू हॅव टू टेक द स्क्रीनशॉट. लक्षात घ्या काय करायचंय आधी ह्याचं कॅल्क्युलेशन ह्याचा रेशो काढून ठेवायचा मग जी चा 2 वेळेस फॉर्म्युला यूज करायचा. एकदा ग्रॅव्हिटेशन ऑन ए ग्रॅव्हिटेशन ऑन बी आणि मग बी ला ए ने डिवाइड केलं इथं रेसिप्रोकल केलं की बस जी कटला. मग एम ए एम बी आपण घेतले आर ए आर बी डिवायडेशनला घेतले. एक मिनिट एक कॉल घेतो मी. हा एक 10 मिनिटात टाकतो मी तुला सांगतो. हा ठीक आहे. जस्ट मिनिट प्लीज. ओके, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका तुम्ही तोपर्यंत.
चला आता याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर बघूयात सी. आता बघा सी आणि बी जवळपास सिमिलर क्वेश्चन येतं. ओके, इथं सुद्धा काहीतरी कंडिशन दिल्यात. इथं बघा काय दिलंय, द मास अँड वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ इज 5 kg अँड 49 न्यूटन रिस्पेक्टिव्हली. म्हणजे एक ऑब्जेक्ट आपण अर्थवर ठेवलेलं इथं, तर त्याचं मास आहे आपल्याकडे 5 kg, तर त्याचं वेट आहे आपल्याकडे 49 न्यूटन. ओके, हे आहे अर्थवर. आता बघा व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ मून. आता हे अर्थवर आहे. आता हे जे ऑब्जेक्ट आहे ना, हा जो ऑब्जेक्ट त्याला आपण मूनवर घेऊन गेलो. आता मला सांगा, ज्या ऑब्जेक्टचं मास 5 kg आणि वेट 49 न्यूटन आहे, या ऑब्जेक्टला आपण जर मूनवर आणलं तर मास बदलणार आहे का रे? नाही. आपण बघितलं मास रिमेन्स कॉन्स्टंट अँड व्हॅल्यू ऑफ जी गेट चेंज. ओके, आता बघा ॲझ्युम दॅट द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून इज 1/6 दॅट ऑफ द अर्थ. म्हणजे आहे का, व्हॅल्यू ऑफ जी जेवढी अर्थवर असेल का, तीच व्ही ची व्हॅल्यू मूनवर किती असणार आहे? 1/6 दॅट ऑफ द व्हॅल्यू ऑफ जी ऑन अर्थ. समजे, म्हणजे मून वरची ग्रॅव्हिटेशन ही 6 टाइम्स कमी आहे कोणापेक्षा? अर्थपेक्षा. आणि काय फाइंड करायला सांगितलं आपल्याला? काय फाइंड करायला सांगितलंय? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ऑन द मून. कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? बघूयात आपण. वेट ऑन मून काढायचं आपल्याला, कारण इथं वेट किती दिले? 49. तर ते वेट इथं किती असेल ते काढायचंय. मास सेम राहणार आहे, वेट चेंज होणार आहे, तर चेंज झालेलं वेट काढायचंय. गिव्हन बघा काय दिले, वेट ऑन अर्थ, वेट ऑफ अर्थ, वेट ऑफ ऑब्जेक्ट, इथं ऑब्जेक्ट टाका, वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन अर्थ इज इक्वल टू डब्ल्यू केलं आपण. ओके, नाही ठीक आहे, अर्थच वेट राहू द्या, कारण आपल्याला मून आणि अर्थचं पण वेट कन्सिडर करावं लागणार आहे. आणि वेट ऑफ मून काय? डब्ल्यूएम. डब्ल्यू म्हणजे वेट ऑफ अर्थ, डब्ल्यूएम म्हणजे वेट ऑफ मून. द व्हॅल्यू ऑफ जी ऑन अर्थ जीई केलं आणि व्हॅल्यू ऑफ जी ऑन मून दॅट इज जीएम केलेलं आहे. आता आहे का, आता ऑब्जेक्टचं मास किती दिले आपल्याला? 5 kg आणि वेट ऑन अर्थ दॅट इज डब्ल्यूई इज इक्वल टू 49. इथं डब्ल्यूएम का नाही केलं? कारण मास कॉन्स्टंट राहणार आहे. गिव्हन लक्षात आलंय, वेट ऑफ अर्थ, वेट ऑफ मून, व्हॅल्यू ऑफ जी ऑन अर्थ, व्हॅल्यू ऑफ जी ऑन मून, आणि मासचं, ऑब्जेक्टचं मास दिलाय, ऑब्जेक्टचं वेट दिलंय, पण कसे? कुठे? अर्थवर. आता फ्रॉम द कंडिशन, आता कंडिशन काय सांगितली की व्हॅल्यू ऑफ जी ऑन द मून इज 1/6 दॅट ऑफ द अर्थ. मग व्हॅल्यू ऑफ जी ऑन मून इज इक्वल टू 1/6 दॅट ऑफ व्हॅल्यू ऑफ जी ऑन अर्थ. आले लक्षात? आता काय केलं आपण? हे जीई परत डिव्हिजन मध्ये घेतलं, जीएम अपॉन जीई इज इक्वल टू 1/6 झाला. आता वी हॅव आपल्याकडं वेट इज इक्वल टू फॉर्म्युला आहे एम जी. आता लक्षात घ्या, ऍक्च्युली हा फॉर्म्युला कसा माहितीये का? एफ इज इक्वल टू एम ए फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला काय ऍक्च्युली? एफ इज इक्वल टू एम ए, बट वेट इज इक्वल टू अप्लाइड फोर्स. जेवढा फोर्स अप्लाय होईल तेवढं वेट होणार. हे झालं डब्ल्यू इज इक्वल टू, हा एम ला एम आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू एम जी फॉर्म्युला झालेला आहे. पण मला सांगा, वेट ऑफ मून इज इक्वल टू मास इंटू जीएम. मास बदलणार आहे का? नाही, व्हॅल्यू ऑफ जी बदलणार आहे. मग वेट ऑफ अर्थ इज इक्वल टू मास इंटू जीई, ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑन अर्थ. मग डिवाइड इक्वेशन अँड फर्स्ट अँड सेकंड. आता हे जे फर्स्ट आणि सेकंड आहेत यांचं डिव्हिजन करा. हा बघा, डब्ल्यूएम अपॉन डब्ल्यूई इज इक्वल टू एम जीएम अपॉन एम जीई. इथं एम एम काय झाला? कॅन्सल झालेला आहे. मग आता काय राहिलं बघा, डब्ल्यूएम अपॉन डब्ल्यूई, डब्ल्यूएम अपॉन डब्ल्यूई वेट ऑन अर्थ इज इक्वल टू किती दिला आपल्याला? 49. हा बघा, डब्ल्यूएम ला डब्ल्यूएम, डब्ल्यू ची व्हॅल्यू झालेली 49 इज इक्वल टू जीएम अपॉन जीई. परत बघा, डब्ल्यूएम अपॉन 49 ला 49 इज इक्वल टू, पण जीएम अपॉन जी इज इक्वल टू 1/6 ठेवला. हा 49 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये पाठवला, तर डब्ल्यूएम इज इक्वल टू 49/6, त्याची व्हॅल्यू आलेली आहे 8.17. आलं एक लक्षात? हे एक लक्षात ठेवायचं, हे दोन इक्वेशन लक्षात ठेवायचं, यांचं डिव्हिजन करायचं आणि बस कॅल्क्युलेशन करायचं. सिंपल आहे. स्क्रीनशॉट घ्या, लिहून घ्या आणि प्रॅक्टिस करा. ओके, दिस इज द क्वेश्चन नंबर सी. आता बघूयात आपण क्वेश्चन नंबर डी बघूयात. बघा क्वेश्चन नंबर डी काय दिला तर, हो की नाही? अँड ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड. बघा,
इथे एक ऑब्जेक्ट आहे आपल्याकडं, याला आपण अपवर्ड थ्रो केलेलं अर्थ पासून. ओके, रिचेस ऍट हाईट 500 मीटर. आता इथून जेव्हा ऑब्जेक्ट इथपर्यंत जातो तेव्हा त्याची हाईट म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं ते 500 मीटर झालेलं आहे. ओके, व्हॉट इज द इनिशियल व्हेलॉसिटी. आता एक गोष्ट आहे का, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट खालून वर फेकतात का तेव्हा त्याची फायनल व्हेलॉसिटी म्हणजे v इज इक्वल टू 0 असतो आणि इनिशियल व्हेलॉसिटी काहीतरी असेल ती आपल्याला काढायची आहे. हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ ॲज्युम दॅट जी ची व्हॅल्यू 10 आहे. म्हणजे आहे का, हा ऑब्जेक्ट इथून इथपर्यंत जाणार आणि परत इथून इथपर्यंत जाणार आहे, मग त्याला जाऊन वापस यायला लागणारा टाइम काढायचा. हाऊ लॉंग टाइम टू टेक टू रिच ऑब्जेक्ट टू द ग्राउंड. मग काय दिलंय, हाईट ऑफ ऑब्जेक्ट h इज इक्वल टू s इज इक्वल टू 500 मीटर. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आपल्याला फायनल व्हेलॉसिटी, हा ऑब्जेक्ट वर जाईल तेव्हा इथे फायनल व्हेलॉसिटी असणार आहे 0 आणि टाइम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, कारण टाइम पण काढायचा आहे आणि व्हॉट इज द इनिशियल व्हेलॉसिटी यू सुद्धा इज इक्वल टू फाइंड आउट करायचा आहे. मग आता आपल्याकडे फॉर्म्युला व्ही स्क्वेअर इज इक्वल यू स्क्वेअर प्लस 2s. मग व्ही स्क्वेअर आपल्याला माहिती आहे का, नाही, व्ही सॉरी माहिती आहे. व्ही ची व्हॅल्यू काय आपल्याकडं, व्ही ची व्हॅल्यू काय आपल्याकडं 0. कैसे हो गया, कोणती व्हेलॉसिटी काढायची. कैसे हो गया. मिनिट. ओके राईट आहे. एक मिनिट प्लीज, बरोबर आहे. इथं थोडं कन्फ्युजन झालेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला इथं यू ची व्हॅल्यू नाही, यू ची व्हॅल्यू काय आपल्याकडे यू स्क्वेअरला यू स्क्वेअर ठेवा. ओके, आता आहे का, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इथं मायनस घ्यायची का, कारण ऑब्जेक्ट अपवर्ड चाललेला आहे की नाही. मग काय करू आपण, व्ही स्क्वेअर फायनल व्हेलॉसिटी आहे 0 चा स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअरला यू स्क्वेअर प्लस 2. जी ची व्हॅल्यू काय आपल्याकडं, इथे घेऊ -10. ओके, इथं घेऊ आपण इंटू -10 इंटू हा काय आपल्याकडं 500 आहे. मग हा झाला 0 इज इक्वल टू यू चा स्क्वेअर मायनस 5 दुने 10 म्हणजे हे झाले 10,000. हे इकडे आल्यास प्लस झाले म्हणजे 10,000 इज इक्वल टू यू चा स्क्वेअर. आता घेऊ आपण स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. मग काय करा, इकडे पण स्क्वेअर रूट घ्या आणि इकडे पण स्क्वेअर रूट घ्या. इथला स्क्वेअर रूट कटला तर यू इज इक्वल टू आला, याचा स्क्वेअर रूट काढला किती होतं आपल्याकडे 100 मीटर पर सेकंड. दिस इज द इनिशियल व्हेलॉसिटी. ओके, ही काय असणार आपली इनिशियल व्हेलॉसिटी. इथं थोडं कन्फ्युजन आहे. ओके, यस ए ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अपोजिट टू द ग्रॅव्हिटी -10 घ्या, व्ही ची व्हॅल्यू 0, टाइम माहित नाही, फायनल व्हेलॉसिटी हा फॉर्म्युला ठेवा, व्हॅल्यू ठेवा, आन्सर काढा. आता बघा आपल्याला टाइम हे काढायचा आहे. मग टाइमचं रिलेटेड इक्वेशन कोणतं आहे, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. मग व्ही फायनल व्हेलॉसिटी माहिती नाही आपल्याला 0 आहे. एक मिनिट, इथं पण फाइंड आउट करू आपण, रुको थोडा. व्ही इज इक्वल टू आपल्याला माहिती नाहीये, व्ही ची व्हॅल्यू आहे 0 इज इक्वल टू यू ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 100 प्लस ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज -10 इंटू लागणारा टाइम आपल्याला माहिती नाहीये, दॅट इज टी. मग 0 इज इक्वल टू 100 -10t. आता हा -10t इकडे आल्यास प्लस झाला म्हणजे हा झाला 10t इज इक्वल टू 100. हा 10 ला डिव्हिजन मध्ये टाका तर 10 इज इक्वल टू 100 डिवाइड बाय 10. तर याची व्हॅल्यू आलेली आहे किती, 10 सेकंद. 10 सेकंद. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे 10 सेकंद आहेत ना, फक्त वर जाण्यासाठी लागणारा टाइम आहे. मग वापस यायला पण 10 सेकंद लागणार आहे. देअरफॉर टोटल टाइम टू कम बॅक इज इक्वल टू 10 इंटू 2 म्हणजे ते झाले 20 सेकंद. ओके, आता याचा स्क्रीनशॉट घ्या. आता काय करायचा, स्क्रीनशॉट घेऊन टाका. आणि आता हा झाला क्वेश्चन नंबर डी. आता आपण क्वेश्चन बघणार आहोत ई. चल,
हा बघा, अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. बघा इथे एक टेबल आहे ठेवलेला आणि बॉल इथे ठेवलेला आहे, तो इथून जमिनीवर पडला इथं खाली, तर पडताना लागणारा टाइम किती आहे? 1 सेकंद. इथून इथपर्यंत खाली पडला म्हणजे लागणारा टाइम किती आहे? 1 सेकंद. ओके, आता बघा, ॲज्युम दॅट g इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेट द स्पीड ऑन द रिचिंग द ग्राउंड. तर हा बॉल अर्थवर पोहोचता पोहोचता लागणारा स्पीड किती आहे, म्हणजे आपल्याकडे जी फायनल व्हेलॉसिटी. आता मला सांगा, जेव्हा ऑब्जेक्ट हा इथं वरच्या हाईटला होता तेव्हा त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार आहे. इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार त्याची? 0 असणार आहे. ग्राउंड अँड ऑल्सो फाइंड द हाईट ऑफ टेबल. तर टेबलची हाईट किती असणार, म्हणजे आपल्याला डिस्टन्स इज इक्वल टू काढायचं, डिस्प्लेसमेंट. आपण काय करू, इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0, लागणारा टाइम दॅट इज 1 सेकंड, आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर त्यांनी सांगितले घ्यायला, आणि फायनल व्हेलॉसिटी काढायची आपल्याला, आणि त्याची लागणारी इथून बॉल खाली किती हाईटून पडला म्हणजे हाईट ऑफ टेबल काढायचं, दॅट इज एस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपल्याकडे फॉर्म्युला काय, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. फायनल व्हेलॉसिटी माहित नाही, पण इनिशियल व्हेलॉसिटी किती आपली 0 प्लस ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 10 आणि लागणार टाइम 1, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी किती आपली 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आले लक्षात? फक्त गिवन आणि फॉर्म्युला व्हॅल्यू पुट करायचं काम. आता पुढे बघा, आपल्याला हाईट काढायचंय, म्हणजे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय, एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ ऑफ एटी स्क्वेअर. तर एस इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी 0, लागणारा टाइम 1 प्लस हाफ ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज 10 इंटू टी स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर. मग एस इज इक्वल टू हा झाला 0. आता 2 पंचे 10, 1 चा स्क्वेअर 1 आणि 5 1 5, म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आपलं 5 मीटर. मग देअरफॉर काय लिहायचं इथं, देअरफॉर फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय आपल्याकडं 10 मीटर पर सेकंड, आणि हाईट ऑफ टेबल इज इक्वल टू आपल्याकडे आहे 5 मीटर. तर तो टेबल 5 मीटर हाईटवर असणार आहे, तेव्हा त्याला खाली पडण्यासाठी वेळ किती लागणार आहे, 1 सेकंद लागणार आहे. ओके, नाउ यू हॅव टू टेक ऑल्सो स्क्रीनशॉट हिअर. इथं सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन टाका. आणि आता आपण सेकंड लास्ट क्वेश्चन बघणार आहोत. ओके, सेकंड लास्ट क्वेश्चन बघूयात. आता सेकंड लास्ट क्वेश्चन हिअर बघा, आता काय दिलाय, द मासेस ऑफ द अर्थ अँड मून आर 6 into 10 to the power 24 and 7.4 into 22 kg रिस्पेक्टिव्हली. म्हणजे आहे का, आपल्याला मास ऑफ अर्थ दिलंय हे आणि मास ऑफ मून दिलेलं हे. मग आपण गिव्हन मध्ये लिहू, मास ऑफ अर्थ इज इक्वल टू एम ई 6 into 10 to the power 24 and mass of moon mm is equal to mass of moon is equal to 7.4 into 10 to the power 22 kg. आता बघा, द डिस्टन्स बिटवीन देम. आता ऐका, इथं अर्थ आहे आणि इथं काय आपल्याकडं मून आहे, याच्यातलं डिस्टन्स किती दिला आपल्याला, डिस्टन्स दिलाय 3.84 into 10 to the power 5. याचं मास दिलेलं आहे आपल्याला किती, दॅट इज 6 into 10 to the power 24, आणि याचं मास दिलेलं आहे आपल्याला दॅट इज 7.4 into 10 to the power 22 दिलेलं आहे. ओके, हे झालं डिस्टन्स, हे झालं मास ऑफ मून, हे झालं मास ऑफ अर्थ. आणि ऐका, आपल्याला जी ची एक व्हॅल्यू दिलेली इथं. आता मला सांगा, ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट इज इक्वल टू, फोर्स इज इक्वल टू काढायचा आपल्याला. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपल्याकडे फोर्सचा फॉर्म्युला एफ इज इक्वल टू, बघा फॉर्म्युला काय आपल्याकडं, एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर किंवा डी स्क्वेअर असा आहे. जी ची व्हॅल्यू कॉन्स्टंट, m1 m2 दोन ऑब्जेक्टचं मास आणि त्याच्यामध्ये असलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. मग आता आहे का, एफ इज इक्वल टू जी हा कॉन्स्टंट आहे, मग पहिल्या ऑब्जेक्टचं मास म्हणजे मास ऑफ अर्थ इंटू मास ऑफ मून अपॉन डी स्क्वेअर. देन एफ इज इक्वल टू जी ची व्हॅल्यू काय 6.7 into 10 to the power -11 इंटू मास ऑफ अर्थ किती दिलेला आहे 6 into 10 to the power 24, आणि मास ऑफ मून काय दिलं आपल्याकडं 7.4 into 10 to the power 22 डिवाइडेड बाय डी स्क्वेअर, म्हणजे डिस्टन्स दिलाय 3.84 into 10 to the power 8, आणि याचा काय केला आपण इथं स्क्वेअर केलेला आहे. देन एफ इज इक्वल टू, आता आहे का
6.7 6 आणि 7.4 याला अलीकडे घेतलं मल्टिप्लिकेशन मध्ये आणि ऐका हा 10 टू पॉवर -11 10 टू पॉवर 24 आणि 10 टू पॉवर 22 इथं बेस सेम आहे मग बेस कॉमन घ्यायचा आणि इंडेक्सची काय केली आपण इथे ऍडिशन केलेली आहे डिवाइडेड बाय 3.84 इंटू 3.84 आणि 10 टू पॉवर 8 चा स्क्वेअर पॉवर ऑफ पॉवर इंडेक्स ऑफ इंडेक्स मल्टिप्लिकेशन म्हणजे 8 दुने 16 झालेला आहे आता बघा यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते येत आहे 293.48 आणि इनटू याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर येतं 35 आणि हा जो डिव्हिजनचा 16 आहे का हा वर गेल्यास याचा पॉवर काय होणार मायनस होणार आहे लक्षात आलं कसं केलं तर बघा ह्या तिन्हीचं मल्टिप्लिकेशन हा केला 10 टू द पॉवर 24 आणि 22 46 मायनस 11 किती राहिले 35 डिवाइडेड बाय याचा गुणाकार आला 14.7456 आणि हा जो 10 टू द पॉवर 6 आहे हा वर गेल्यास काय होण्याचा पॉवर मायनस होणार आहे आता लक्षात घ्या हा जो 29.748 आहे का याला अप्रॉक्सिमेट केला आपण 300 आणि 14.7456 याचा अप्रॉक्सिमेट केलं 15 आणि इनटू याचं सबट्रॅक्शन झालं 19 तर 15 दुने 30 f इज इक्वल टू 20 इंटू 10 टू पॉवर 19 20 इंटू 10 टू पॉवर 19 आता काय केला हा डेसिमल परत एक अलीकडे आणला म्हणजे तो राहिला फक्त 2 इंटू 10 टू पॉवर इथं प्लस एक पॉवर ऍड होईल दॅट इज 20 दिस इज युअर क्वेश्चन नंबर F ओके चला आता ह्याचा पण स्क्रीनशॉट घेऊन टाका आता क्वेश्चन नंबर लास्ट ऑफ दॅट एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 5 चा ओके हा आणि याच्या अगोदरचा क्वेश्चन सेम आहे बघा काय दिलंय मास ऑफ द अर्थ बघा इथं काय दिलंय अर्थ दिलेली मास ऑफ अर्थ me 6 इंटू 10 टू पॉवर 24 kg द डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड सन आता बघा इथं दिली अर्थ आणि इथं काय दिलं आपण सन अगोदर फक्त मून होता आता सन घेतला काय फरक पडतो है की नाही या दोन्ही मधील डिस्टन्स किती दिलंय 1.5 इंटू 10 टू पॉवर 11 ओके पुढे काय दिलंय इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम इज 3.5 10 टू पॉवर 22 जी ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला सॉरी ग्रॅव्हिटेशनल फोर्स है की नाही F त्या दोन ऑब्जेक्ट मधील ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिला 3.5 इंटू 10 टू पॉवर 22 व्हॉट इज द मास ऑफ द सन आपल्याला काय काढायचंय मास ऑफ द सन काढायचंय आणि कॅपिटल जी ची व्हॅल्यू दिली दॅट इज 6.7 इंटू 10 टू पॉवर -11 म्हणजे ऐका याचं मास दिलंय ह्याचं मास काढायचंय अगोदर आणि इथं फोर्स पण दिलाय लक्षात घ्या अगोदर काय होतं डिस्टन्स दिलतं मास दिलतं ह्याचं पण मास दिलतं फोर्स काढायचा होता आता डिस्टन्स मास दिलाय फोर्स काढायचा आहे आपल्याकडे फॉर्म्युला काय मग F इज इक्वल टू G मास ऑफ अर्थ इंटू मास ऑफ सन अपॉन डिस्टन्स स्क्वेअर डिस्टन्स बिटवीन देमचा स्क्वेअर आता आहे का F ची व्हॅल्यू किती दिली 3.5 इंटू 10 टू पॉवर 22 इज इक्वल टू G ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 6.7 इंटू 10 टू पॉवर -11 इंटू मास ऑफ अर्थ किती दिलाय 6 इंटू 10 टू पॉवर 24 इंटू आपल्याला हे मास ऑफ सन काढायचंय आपल्याला मास ऑफ सन फाइंड आउट करायचंय डिवाइडेड बाय आर स्क्वेअर म्हणजे काय हा बघा 1.5 इंटू 10 टू पॉवर 11 आता बघा हा ऍज इट इज काय केलं आपण फक्त 6.7 इंटू 6 अलीकडे घेतला आणि 10 टू द पॉवर इंडेक्सची ऍडिशन मायनस बघा इथं -11 आणि +24 याचा आन्सर येतोय 13 बरोबर आहे का याचा आन्सर काय येणार आहे 13 ओके मग 6.7 हा घेतला 6 आणि 10 टू पॉवर -11 आणि 24 याचा आलं 13 आणि मास ऑफ सनला सन ऍज इट इज इथं बघा 1.5 चा स्क्वेअर याला दोनदा लिहिलं आणि 11 चा स्क्वेअर ऑफ स्क्वेअर 11 दुने 22 केलेला आहे आता लक्षात घ्या आपण काय केलं हा मास ऑफ सन इकडे ऍज इट ठेवला आता हे डिनोमिनेटरच्या इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आणले आणि न्यूमरेटरच्या इकडे डिव्हिजन मध्ये आणले हे बघा 3.5 हा 1.5 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आला हा पण 1.5 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आलेला आहे हा 10 टू पॉवर 22 आणि हा पण डिव्हिजनचा इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आला 10 टू पॉवर 22 आणि हा न्यूमरेटरचा इकडे डिनोमिनेटर मध्ये हा सुद्धा डिनोमिनेटर मध्ये आणि हा सुद्धा इकडे डिनोमिनेटर म्हणजे आपल्याला काढायचे मास ऑफ सन काढायचे आता ऐका आपण ह्याचं जर गुणाकार केला 3.5 इंटू 1.5 इंटू 1.5 त्याचा आला 7.875 आला इंटू 10 टू पॉवर बेस सेमी इंडेक्सची ऍडिशन म्हणजे 10 रेस टू 22 44 आता 6.7 इंटू 6 दॅट इज 40.2 इंटू 10 टू पॉवर 13
आता आहे का, हे वरचा ऍज इट इज नंबर ठेवला, पण काय केलं आपण, हा जो डेसिमल अजून एकानं अल्कड आणला म्हणजे तो झाला 4.02. आता डेसिमल अल्कड आणला म्हणजे इथे एक पॉवर ऍड झाला म्हणजे 13 ने 14 झाली. ओके, आता लक्षात घ्या 4.02 याचा अप्रॉक्सिमेट 4 केलं आणि ऐका हा जो 10 टू पॉवर 14 प्लस आहे का, हा वर गेल्यास मायनस झाला, हा झाला 7.875 इंटू 10 टू पॉवर 44, हा वर आल्यास मायनस झाला, खाली राहिला 4 आणि 4 1 4, याला डिव्हिजन केलं, मास ऑफ सन इज इक्वल टू 1.96 इंटू 10 टू पॉवर 30. कसं, 44 म्हणून 14 गेले, 30 राहिले. नाव इन दिस वे हा फायनल न्यूमरिकल सुद्धा आपला काय झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. एकदा नाही समजलं तर हा व्हिडिओ परत एकदा बघा, डेफिनेटली विल अंडरस्टँड. ओके, चलो बाय.